बातमी आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी विशाल परदेशी. सुरुवात करतोय पिंपरी चिंचवडच्या ब्रेकिंग न्यूजने. आता क्षणाची अत्यंत धक्कादायक, आपल्याला विचलित करणारी अशी बातमी आहे, कारण घटनाच तशी घडलेली आहे. पिंपरी चिंचवडमधल्या SVS कंपनीला भीषण आग लागली. या कंपनीत सॅनिटायझर बनवलं जायचं आणि या आगीमध्ये आतापर्यंत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला. ऑलरेडी एक लिया है, 18 बॉडीज रिकवर हुए और अभी फायर कंट्रोल हुई है, एक्सटिंग्विश हुआ है, लेकिन कंट्रोल कूलिंग और इसका काम चालू है. कूलिंग और सर्चिंग ऑपरेशन स्टिल गोइंग ऑन. आपका नाम और डेजिग्नेशन? देवेंद्र पोटफोड़े, चीफ फायर ऑफिसर, PMRDA पुणे. ओके, इंग्लिश सर. रोलिंग. यस. Yeah. So what is the exact situation? See, today at 4, around 4, we got a call from SVS ACMA chems. Normally, they are dealing with the water purifying chemicals. So, as per the company's initial information, there were 17 people were missing out of 37. 37 were people were working on this particular shift. 17 people were missing. Out of the 17, 15 women and 2 gents were there. Normally, these aqua chemicals are not fire prone. Lekin unfortunately, when they are doing some packing works, the packing is doing in the form of some plastic packing materials. As per the company's officials, they are saying when the packing was going on, there was some spark, and that spark has got the plastic fires, and immediately the plastic got fire and it spread. The chemicals which contains chlorine has very dense smokes. And चीफ फायर ऑफिसर या सगळ्या घटनेबद्दलची माहिती देताना दिसत होते. आता मृतांचा आकडा जो आहे तो 18 झालेला आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता एक क्षणाला घटनास्थळावरती आहेत. चंद्रकांत, काय अपडेट? विशाल, भयानक परिस्थिती आहे इथली. स्पॉटवरती सगळं म्हणजे जळून बेचिराग झालेलं आहे. मी दृश्य दाखवेल पुन्हा एकदा. इथं आणखीन थोडी जी आगीची धुकधुकी आहे ती विझवण्यासाठी इथं अग्निशमन दल प्रयत्न करतोय. आपण आपल्याला सचिन आपला विजेत दाखवतोय विंडोमधनं. इथं आग कशी सुरू आहे अजूनही. म्हणजे याचा अर्थ हे बघ, ही थेट अजूनही आग सुरू आहे आणि ही सगळी केमिकलची आग आहे. त्यामुळे आणखीन रिस्की आहे सगळ्या गोष्टी. आणि आता विझवण्यासाठी शेवटची ज्याला आपण कूलिंग म्हणतो, ते कूलिंग सुरू असतानाच पुन्हा कुठेतरी हे सगळं केमिकल आहे, ज्वालाग्राही आहे, ते पुन्हा धुकधुकीत येतं आणि पेटतं अशा पद्धतीनं. त्यामुळं आता रात्रभर हे सर्च ऑपरेशन आणि हे बचाव कार्य सुरूच राहील. आता आपण पुणे ग्रामीणचे SP डॉक्टर अभिनव देशमुख यांच्याशी बोलले. यांनी सांगितलं की प्रथम दर्शनी 15 डेड बॉडी सापडलेल्या आहेत, 17 मिसिंग आहेत. ते बहुतेक दगावल्याची शक्यता जास्त करून वर्तवली जाते. त्यामुळं हे जे भयानक अग्नितांडव आहे हे मुळशीच्या खोऱ्यात घडलेलं, हे कल्पनेच्या पलीकडले. मी आपल्यासोबत दुधाणी आहेत, इथले स्थानिक वार्ताहर लोकमत. मला सांगा, हे तुम्ही सकाळपासून कव्हर करताय, काय परिस्थिती? आत्ताच जे रेस्क्यूच्या लोकांनी जे सांगितलं की बॉडी किती जळली पाहिजे, तर बॉडी प्रचंड जळली आहे. मुळात त्या बॉडीचे शरीर जे तो आपला चेहरा असतो तो कुठल्याही बॉडीला नाही आहे. त्यामुळे बॉडी ओळखण्यात प्रचंड अडचणी आलेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी पण ह्या सगळ्या सेफ्टीवर गुन्हा नोंदवत ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता की अजूनही ही आग चालू आहे. त्यामुळं हे रेस्क्यू ऑपरेशन सकाळपर्यंत चालेल. सगळ्यात दुर्दैव सांगायचं की जे कामगार आता बाहेर आहे, ज्यांच्या शोककळा कोसळली आहे, त्यांना अजूनही माहिती नाही की आपला व्यक्ती कुठं नेला गेला आहे, त्याचं काय झालं आहे, पुढे काय होणार आहे. त्यामुळे ओळखण्याच्या पलीकडेच सगळ्या डेड बॉडी. त्यामुळे ह्या सगळ्या परिसर प्रचंड शोककळा आहे. मुळशीत खरं तर मी गेल्या 20 वर्षाच्या वृत्तपत्र ह्याच्यात मी अनेक अपघात पाहिले, पण त्यांच्या बॉडी मिळत होत्या, त्यांचं पोस्टमॉर्टम पावलं होतं. पण पहिल्यांदाच असं घडलंय ह्या मुळशी औद्योगिक परिसरात की 15 महिलांचा दुर्दैवी झालेला अंत आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना आहे. प्रचंड इकडे बघांची गर्दी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2:30 वाजता ही आग लागल्यानंतर 4 वाजता अग्निशामक दलाची गाडी आली. कारण की ह्या परिसरात अग्निशामकची सांगितलं ते अग्निशामक दलाला विझवायची कसं हे माहित नव्हतं, फोमनी का पाण्याने, कारण पाण्याने पेटले. केमिकल कंपनीला आग लागली असताना खरं तर पाण्याचा वापर कमी केला जातो. फोम असतं तर कदाचित लवकर लागली असती. पण जे 2 मोठे स्फोट झाले 2:30 वाजता जेव्हा ही घटना घडली, त्या स्फोटमध्येच महिलांचा दुर्भाग्यपूर्ण अंत झाला. आणि ज्या बॉडीज मिळालेल्या आहेत त्यांची अवस्था अक्षरशः
पोत्यामध्ये हे बॉडी भरण्याची दुर्दैवाची घटना मला आज मला वाटतं की मी IBN लोकमतसाठी स्पोर्ट्स कव्हर केले, हे घटना केल्यात, पण आज इकडनं मी अचानक जात होतो, मला अग्निशामक दलाच्या गाड्या जाताना दिसल्या आणि जेव्हा इकडं मी सुरुवातीला आलो अग्नितांडव सुरू होतं. जवळजवळ मी स्वतःच्या डोळ्यांनी 5 तास ही आग पाहिलेली आहे. त्यामुळे मला स्वतः मी मुळशीकर असल्यामुळे ह्याचा मला खूप दुःख आहे. आता सोपस्कार होईल. आता स्वतः कलेक्टर साहेब डॉक्टर राजेश देशमुख यांनी सांगितले की समिती नेमू, चौकशी करू, नंतर दोषींवर कारवाई करू. सध्या तर ED दाखल केली, SP साहेबांनी सांगितलं. हे सगळे सोपस्कार होतील, मदतही मिळेल कदाचित, कारण पण जबाबदार कोण, त्यांच्यावर तरी कारवाई होण्यासाठी पाठपुरावा होणार की नाही? निकुल शाह म्हणून जो आहे या कंपनीचा मालक, त्यांनी नाव काय परत एकदा प्रेक्षकांना कळू दे. निकुंज शाह म्हणून ह्या कंपनीचा मालक आहे. ही घटना घडल्यानंतर तो इथे नव्हता, त्यानंतर 2 तासांनी आला. त्याचं असं म्हणणं आहे की सगळ्या सेफ्टी केलेल्या होत्या, पण कुठल्याही सेफ्टी केली नव्हती. महत्त्वाचं म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार, खात्रीशीर माहितीनुसार अशाच प्रकारची घटना 2 दिवसापूर्वी झाली होती. खरं तर ती धोक्याची सूचना होती, पण ती न केल्यामुळे 15 महिलांचा आज होरपळून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. एक मोठी दुर्घटना आज महाराष्ट्राच्या या मुळशी प्रांतात. म्हणजे थोडक्यात अगोदर धोक्याची जी याला पण म्हणू ते झालं होतं. म्हणजे दुर्घटना, म्हणजे तेव्हा जर प्रिकॉशन घेतली असती, काळजी घेतली असती, तर ही दुर्घटना टाळता आली असती. निश्चितच जेव्हा 2 दिवसापूर्वी समजलं होतं की असं काही स्फोट होतोय, खरं तर इकडची प्रशासनाची यंत्रणा सांगते की लाईटमुळं म्हणजे शॉर्ट सर्किटमुळं, पण ही शॉर्ट सर्किटमुळे झालेली घटना नाही आहे. पूर्णपणे रासायनिक मिश्रण झालेले स्फोट आहेत, जे 2 मोठे स्फोट झाले त्याचा त्यामुळे बचाव कार्य खरं तर आताही आपण जीव धोक्यात घालून येतोय, आपल्या पायात छपला आहे. आपण एक प्रदक्षिणा मारली अख्खी या कंपनीला, बघत असेल की एक पण सेफ्टी जायला मार्ग नाही. छोटे शटर सारखं जसं दुकानं असतात, तुम्ही बघू शकता इकडे शटर सारखी अवस्था आहे. हो, ते पोकलेने तोडून काढला अक्षरशः. बरोबर, जिथनं मागून डेड बॉडी नेण्यात आल्या त्या JCPने तो तोडावा लागला मार्ग आणि त्यानंतर डेड बॉडी मिळाल्या. ह्या ज्या डेड बॉडी मिळाल्या आहेत त्या पण पूर्ण नाही आहेत. निम्म्या डेड बॉडी आतमध्ये आहेत. तुम्ही अजूनही अग्नितांडव चालू आहे. आपला कॅमेरामॅन हे सगळं अग्नितांडव दाखवत आहे. त्यामुळे ह्या अग्नितांडवातून दिसून येतो की त्यामुळे आग पाहू शकता आपण किती भयानक पद्धतीने अजून भडकते. आपल्यासोबत आणखीन अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत, ते खरं तर ते त्यांच्या कामात व्यस्त आहेत. बोलण्याचा आपण प्रयत्न करूया त्यांच्याशी, पण भयानक परिस्थिती आहे. अजूनही आग चालू आहे. विलास, आग अजूनही धुमसताना आपण बघतोय. चंद्रकांत, साधारण जसं आता संजय दुधाणे म्हणाले की 2:30 वाजता ही आग लागली आणि अग्निशमन दलाच्या ताफ्याला इथे पोहोचण्याकरता 4 वाजले. नेमकं म्हणजे काय कारण, एवढा उशीर का झाला? हे सगळं रिमोट एरिया आहे बेसिकली विशाल. म्हणजे धड ही औद्योगिक MIDC नाही ऑफिशियली, पण शहराच्या आजूबाजूला जी गावं असतात ना, म्हणजे पिरंगुट गाव आहे, उरवडे गाव आहे, त्याच्या हद्दीतलं ही औद्योगिक वसाहत आहे. बरोबर, जरा सांगा नेमकी औद्योगिक वसाहत आहे की नाही? विशाल, मी ह्याच गावात माझा जन्म झालेला आहे, पिरंगुटमध्ये. लहानपणापासून 1984 मध्ये ही औद्योगिक वसाहत ह्या भागात तयार झाली आणि खरं तर MIDC हवी होती. आपण जर इकडं 5 किलोमीटरवर हिंजवडी IT पार्क आहे, तिथे 4 अग्निशामक दल आहे. कोलतेवाटीची स्कीम आहे, तिथे स्वतंत्र अग्निशामक दल आहे. उशीर का झाला अग्निशमन? दुर्दैवाने 200 कंपनी हा परिसरात आहे. त्यातल्या हा केमिकल झोन आहे एक प्रकारचा. कमीत कमी 15 ते 20 केमिकल कंपन्या आहेत. पण खरं तर अग्निशामक दलाची यंत्रणा हवी. गेली 15 वर्ष मुळशीकर याची मागणी करतात. 15 वर्षात अग्निशामक दल न नसल्यामुळे उशीर झाला आणि मुळात फोम हवा होता. खरं तर केमिकल कंपनीला जेव्हा विशाल आग लागते तेव्हा एक विशिष्ट केमिकलच लागतं झालं, पाण्याने ती आग उलट भडकते. आजही तेच झालं. बरोबर, इकडचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे अशोक धुमाल, त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली की आपण जेव्हा पाण्याचा जास्त फवारा करतो त्यामुळे आग जास्त भडकली. जेव्हा 4 गाड्या आल्या त्यांनी प्रचंड पाण्याचा फवारा केला तर आग जास्त वाढली. जेव्हा पाण्याचं प्रमाण कमी केलं तेव्हा आग कमी झाली आणि 2:30 वाजता आग लागली होती आणि 5 नंतर ही जेव्हा आग कमी झाली तेव्हा आतमधली मशिनरी तोडून ते मृतदेह अक्षरशः आग पुन्हा एकदा भडकली. विशाल, आम्ही पुन्हा एकदा दाखवू तुम्हालाही कशा पद्धतीने राहून धुमसनं ज्याला आपण म्हणतो ना, कारण शेवटी केमिकल आहेत. याला किती विझवण्याचा प्रयत्न केला पाण्यात आणखीन भडकतंय. असंच सध्याचं चित्र आहे. बरोबर, पण चंद्रकांत हे नाही लक्षात येते की ज्यावेळेस ही आग लागली तर हे कामगार बाहेर का पडू शकले नाहीत? जागाच नव्हती ना. बेसिकली ज्या पद्धतीने बांधलं होतं, खरं तर कुठलीही कंपनी किंवा वर्कशॉप टाकताना, बांधताना, उभारताना एक इन आउट हे प्रॉपरली सायंटिफिकली ते बांधले जातात. म्हणजे एखादी दुर्घटना घडली त्यांना लवकर कसं बाहेर पडता येईल हे इथं होतं.
मला सांगावं आणि दुर्दैवाने सांगावंशी वाटतंय, ही जी समोर अग्निशामक दलाची गाडी आपण बघू शकतो ती यायला पण अडचण आली. म्हणजे हा जेव्हा लवासाचा रोड जातो तिथनं डावीकडे ह्या 10-15 कंपन्या आहेत, त्याला येण्यासाठी जो प्रॉपर रस्ता लागतो तो पण नव्हता. त्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्या एका बाजूला ठेवाव्या लागल्या आणि दुसऱ्या बाजूने खरं तर इथे एवढी मोठी मोकळी जागा आहे खेडेगावाचं एका अर्थाने, मग इथं ह्या गोष्टी का नाही पाळल्या गेल्या आणि याला जबाबदार कोण? याला एनओसी देताना ह्या गोष्टी खरं तर पाहिल्या पाहिजेत, तपासल्या पाहिजेत. स्थानिक यंत्रणेचं काम असतं, हे तपासलंच नाही गेलं सर. उरावडे ग्रामपंचायतीमध्ये ही घटना घडलेली आहे, पण हा सगळा औद्योगिक परिसर आहे, हा पिरंगुट औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जातो. आणि ह्या ज्या प्रिकॉशन करायला लागतात तुम्ही म्हटल्याप्रमाणे ग्रामसेवक पातळीवर केले जातात. त्यामुळे त्यांच्याकडे कुठलीच यंत्रणा नसते. बेसिकली ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत लेवलला कुठला फायर ऑडिट करणार कोण? त्यांच्याकडे प्रशिक्षित वर्ग आहेत नाहीच आहेत, त्यामुळेच ही दुर्घटना घडली. बरोबर. आपण जर गेल्या काही वर्षातल्या महाराष्ट्रातल्या ह्या आगीच्या कुठल्याही घटना घडू दे, म्हणजे हॉस्पिटलमध्ये आग लागून कोरोना पेशंट गेलेले आहेत, आगीचं ऑडिट व्हायला हवं होतं. त्या बेसिकली ह्या केमिकल कंपन्या आहेत, बऱ्याच केमिकल कंपन्या आहेत. आगीचं ऑडिट न झाल्यामुळे ही आगीची धग सुरू आहे. ही आगीची धग खरं तर 15 कुटुंबावर कोसळली आहे आणि ह्या कुटुंबामुळे जी वाताहत झालेली आहे, खरं तर मदतीचे सोपस्कार होतील. पण दुर्दैवी सांगायला लागतं की फोटो पलीकडं आपल्या आप्तसक्रियाने ह्या लोकांना पाहायला मिळणार नाही, हे मोठं दुर्भाग्य आहे. खूपच भयानक आहे. म्हणजे कोरोनाच्या पलीकडचं अग्नितांडव एक्झॅक्टली. मुळशीमध्ये कोरोनाचा मृत्यू झाल्यानंतर इकडनं असलेल्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या स्मशानभूमीत कमीत कमी आपण PPE किट घालून पाहू शकतो. इथं तेही नशिबात नाही नातेवाईकांचं. ही किती म्हणजे अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे ही सगळी परिस्थिती. अविनाश दुधानी इथले स्थानिक वार्ताहर आहेत, आपल्या आईबोन लोकांसाठी त्यांनी रिपोर्टिंगचं काम केलेलं आहे आणि पाहू शकतो पुन्हा एकदा ती आग भडकलेली आहे. म्हणजे आणि आता अग्निशमन दल पाणी वापरायचं फोम वापरायचं या विचारात आहे. शेवटी आग विझली पण हे धुमसणं सुरूच आहे विशाल. हे कदाचित रात्रभर सुरू असेल असंच. आणि रिस्की एकदम. खाली केमिकल आहे, पाणी आहे, पायाला गरम लागतंय, त्यानं पुढे आणखीन काही साईड इफेक्ट होऊ शकतात. खूपच भयानक रिस्की लेवलमध्ये हे सगळं काम सुरू आहे. चंद्रकांत, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. आपण या सगळ्या घटनेबद्दल पुणे ग्रामीणचे SP अभिनव देशमुख यांच्याशी देखील संवाद साधला होता. बघूयात त्यांनी काय म्हटलं. आत्ता आपल्यासोबत पुणे ग्रामीणचे SP डॉक्टर अभिनव देशमुख सर आहेत. सर स्वतः इथं स्पॉटवरती लक्ष घालून हे सगळे शोध कार्याचं रेस्क्यू ऑपरेशनचं नेतृत्व करतात. मला सांगा सर, ही दुर्घटना नेमकी किती वाजता घडली आणि याच्या संदर्भात आपण काही अजून पोलीस ॲक्शन घेतली आहे का? हे अजून चालू आहे. 4 वाजल्यापासून ही आग लागलेली आहे आणि सध्या जास्तीत जास्त प्रयत्न जे आहेत ते बॉडी लवकरात लवकर काढण्यासाठी होते. अजूनसुद्धा पूर्ण आग विझलेली नाही, काही ठिकाणी आग धुमसत आहे. त्यामुळे आमचं प्रायोरिटी होती की सगळ्यात ते शांत करणे, त्यानंतर या बाबतीतले तपास वगैरे जे आहे ते केलं जाईल. तर सध्या आम्ही फक्त ED दाखल केलेली आहे. जिल्हाधिकारी महोदय, PMRDA, MIDC असेल किंवा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट असेल, सगळे अधिकारी इथे आहेत स्पॉटवर. तपासणी चालू आहे. आगीचं नेमकं कारण त्याच्यात निष्पन्न झाल्याशिवाय त्यामध्ये आम्हाला पुढे अजून काही बोलता येणार. सर, याला असं एक सांगितलं जातं की पाणी मारल्यानंतर सुरुवातीला ह्या केमिकलने आणखीन पेट घेतलं. मग ह्या कंपनीने आपल्याला सांगितलं नव्हतं की नेमकं याला विझवण्यासाठी काय जे फायर ऑडिट ज्याला आपण म्हणतो, फायर प्रूफ यंत्रणा इथं नव्हती का? नाही, त्याच्याबद्दल आपण चौकशी जी आहे ना, फायर ऑडिट करणारी जी संस्था असेल त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळेल. आता सध्या काही त्याच्याविषयी कॉमेंट करू शकत नाही. पण आता टोटल किती बॉडी सापडलेत आतापर्यंत? आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढलेले आहेत. आणखीन शोधकार्य सुरू आहे. हो, चालू आहे. आता मुलं ही कुठल्या नेमक्या महिला किती होते, पुरुष किती होते, कुठले होते सगळे कामगार? याच परिसरातले आहेत. ते डिटेल्स कळतील अजून. आता सध्या काही सांगता येणार नाही कारण बॉडीज खूप जळालेल्या आहेत, त्यामुळे त्याची ओळख पटवण्याचं काम चालू आहे. ही कंपनी नेमकी कोणाची आहे? कंपनी कोणाची आहे त्याचे डिटेल्स पण तुम्हाला दिले जातील. थोड्या वेळात आम्ही कुठेतरी अक्षम्य दुर्लक्ष झालं असं वाटतंय हे सगळ्या दुर्घटना पाहून? नाही, प्रथमदर्शनी तरी खाली बघा. नाही, याच्यामध्ये त्याचाच तपास चालू आहे. जे काय असेल ते तुम्हाला थोड्या वेळात ब्रीफ केलं जाईल. सगळ्या डिपार्टमेंटचे लोक इथे आहेत आणि थोड्याच वेळात आपल्याला त्याच्याबद्दलची काय माहिती असेल ते देऊ. हे होते पुणे ग्रामीणचे SP डॉक्टर अभिनव देशमुख यांनी सांगितलं की प्रथमदर्शनी सगळे आम्ही तपासणी करू. आणि तो स्पार्क होऊन ते प्लास्टिक पेटलेलं आहे. आणि जे प्लास्टिक पेटल्यानंतर ज्या महिला होत्या ह्या नॉर्मली सगळं पॅकिंगचं काम जे आहे हे महिला काय काम करत होते नेमकी? महिला हे पॅकिंगचं खाली बसून म्हणजे सगळे अकुशल कामगार होते थोडक्यात? नाही, हे मला नाही माहीत. फक्त पॅकिंगचं काम करत होत्या महिला. पॅकिंगचं काम करत होत्या. 17 लोक जे आहेत हे 17 पैकी
15 जण जे आहेत ह्या लेडीज होत्या आणि 2 जेंट्स होते असं आम्हाला माहिती मिळाली होती. यांना बाहेर का नाही पडता आलं सर? ह्याचा मी जसं मगाशी म्हणालो की प्लास्टिक असल्यामुळे फायरचा स्प्रेड खूप मोठ्या प्रमाणात झाला. त्याच्यासोबतच ह्याच्यामध्ये जे क्लोरीन आणि ह्याचा जो कंटेंट असल्यामुळे ह्याचा जो धूर आहे, हा डेन्स स्मोक जो ब्लॅक स्मोक हा खूप झाल्यामुळे कदाचित त्यांना त्यावेळेस एकतर उशिरा नोटीस झाला असेल आग लागलेली आहे आणि हे समजेपर्यंत धुरामुळे त्या वेढल्या गेल्या असेल. त्यामुळे त्यांना पुढे कुठे जायचं हे कळलं नसेल. त्यामुळे ते एकाच ठिकाणी आम्हाला 15 बॉडीज ज्या आहेत एकाच ठिकाणी मिळाल्या. त्या फक्त त्या बॉडीज रिकवर करायला आम्हाला थोडा वेळ लागला, कारण सगळ्या जळून खाक झाले ते उद्मरून गेले. बरेचसे जे आहे ते चार्ट बर्न होते. आता फक्त हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये अगोदर ॲस्पेक्शा होऊन मृत्यू झालेला आहे की चार्ट बर्न झालेला आहे हे त्याच्या वेळेसच कळेल. परंतु 17 मिसिंग होते असं सांगण्यात आलं होतं आणि या 17 बॉडीज ज्या आहेत त्या रिकवर केलेल्या आहेत. नेमकी कशामुळे आग लागली काय कळलं प्रथमदर्शनी? काय म्हणालात? आग कशामुळे लागली? स्फोट का झाला? आग नाही, स्फोट झालेला नाही. म्हणजे आमच्याकडे तरी ऐकण्यामध्ये स्फोट झालेला नाही. आम्हाला जे सांगण्यात आलेलं असं आहे की पॅकिंगचं जे काम सुरू होतं, हे पॅकिंगचं काम सुरू असताना त्याचा जो हिटर आहे, हिटरवरती जिथे पॅकिंग केलं जातं, इन्सुलेशन पॅक केलं जातं, तर ते पॅक करत असताना कुठेतरी स्पार्क उडाला असावा आणि प्लास्टिक असल्यामुळे ते पटकन पेट घेतलं आणि पेट घेतल्यावर ते प्लास्टिकचे रोल भरपूर आहेत. इथे जर आपण बघितलं तर बऱ्याच अंशी प्लास्टिक तुम्हाला स्टोरेज अजूनही धुमसतं आणि हे अजून धुमसत राहणार आहे. कारण ते आग जरी विझली तरी काही वेळाने पुन्हा हिटअप होतं आणि विझलेल. पण आता इथे धोका असा काही नाही आहे. कंट्रोल कुलिंग फक्त काम चालू आहे, बाकीचं आग पूर्ण विझलेली आहे. नाही, हे आग फोमने विझवणं अपेक्षित होतं की पाण्याने नेमकं काय? कारण खूप गोंधळ आहे अजून त्याबद्दल. नाही, परत सांगतो की फोम आणि पाणी ह्या दोन्हीचा वापर केलेला आहे. ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी आग लागते त्यावेळेस ते पाणी हा पहिली प्रायोरिटी असते, परंतु पाण्यासोबतच आपण फोमचा पण पुरेसा सफिशियंट वापर केलेला आहे. परंतु इथे फोम जर लिक्विड असतं तर फोमची गरज आहे हे आपण मान्य करू शकतो, परंतु इथे लिक्विड असं काही नव्हतं. फोमची गरज नव्हती थोडक्यात. फोमची गरज नव्हती असं नाही म्हणते. फोम काय प्लास्टिक केमिकल्स आहे माहीत नाही, त्यामुळे आपण सुरुवातीला थोडं गोंधळच वातावरण. पण नाही, गोंधळाचं नाही आहे. काही ठिकाणं आपण आपल्या गाड्या सफिशियंट असल्यामुळे काही ठिकाणं आपण पाणी आणि काही ठिकाणाहून फोम. आपल्याला कॉल कितीचा होता ना? आपण किती वेळात इथं 4चा कॉल होता आम्हाला साधारणतः, पण आमच्याकडे इथे पोहोचेपर्यंत आम्हाला साधारण 4-25 मिनिटं 4:25 वगैरे झाले होते. आणि आग किती वाजता लागली होती? आग 4 वाजताचा कॉल होता. 4 वाजता आग लागली म्हणून आम्हाला कळलं होतं. नाही, ऍक्च्युअल आग किती वाजता लागली? ऍक्च्युअली अडीचला सांगितलं जातं, मग एवढा उशीर काय लागला? आग किती वाजता लागली आम्हाला सांगितलं नाही. आम्हाला फक्त जो कॉल आलेला आहे हा 4चा कॉल आहे. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे जर 4चा कॉल आहे त्यामुळे माझ्या रेकॉर्ड अग्निशमन दलाला पोहोचण्यात उशीर झाला असं काही नाही. अग्निशमन दल जिथे आहे तिथून पोहोचायला कमीत कमी अर्धा तास लागतो, त्यामुळे 25 मिनिटात आले आहेत. आणि डेड बॉडीची अवस्था काय होती? डेड बॉडीज आहेत बऱ्याच चार्ट बर्न आहेत. आता चार्ट बर्न असल्या कारण हीटच इंटेन्सिटी ऑफ हीट जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे इनिशियली आम्हाला पण आतमध्ये पोहोचणं हे इतकं अडचणीचं होतं की हीट खूप होती, परंतु त्याच्यावरती कंट्रोल असल्यामुळे ते करता आलेलं आहे. हा सगळा इंडस्ट्रियल एरिया आहे. खरं तर इकडे जवळ एक अग्निशामक दलाची यंत्रणा हवी होती जी लवकर यायला हवी होती, कारण की तुम्ही इंदडूतून आला. तुम्ही तसा प्रस्ताव दिला होता शासनाला, का नाही? नाही, महत्त्वाची गोष्ट अशी आहे तुमचं जे आहे की आता प्रस्तावापेक्षा आम्ही ऑलरेडी PMRDA मधून ह्या एरियासाठी अग्निशमन दलाची व्यवस्था करण्यासाठी जागाचं रिझर्वेशन वगैरे आता आमचा जो नवीन DP प्लॅन येतोय त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही ती व्यवस्था केलेली आहे. महत्वाचं की एवढा सगळा इंडस्ट्रियल एरिया आहे, कमीत कमी एक तरी अग्निशमन दल असो की नको, तुम्ही तशी मागणी केलीच असणार, प्रस्ताव दिला असणार, पण ते का डिले झालं? कोण जबाबदार? नाही, डिले झालेलं नाहीये. मी तेच म्हटलं की इथे कसं की जागाचा प्रॉब्लेम, जागा मिळणं, ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही ऑलरेडी आता त्याचा अग्निशमन दलासाठी लागणारी जी रिक्वायरमेंट आहे ती केलेली आणि पुढच्या वर्षभरामध्ये इथे अग्निशमन दल कार्यान्वित होईल. आता मग प्रथमदर्शनी कोण जबाबदार वाटते सध्या, आणि काय आपण पुढची चौकशी ऑब्व्हियसली ती होईल? नाही, प्रथमदर्शनी आता मला त्याच्यावरती, कारण आता ही इतका मोठा इन्सिडन्स आहे की आता लगेच काय सांगता येणार नाही काय ते. आता जी IQ माहिती जी सांगण्यात आलेली आहे, इन्फॉर्मेशन गॅदर केलेली आहे, त्याच्यावरतीच फक्त आम्ही आमचं मत देऊ शकतो. कलेक्टर साहेबांनी आत्ताच सांगितलेलं आहे की त्याच्यावरती आपण एक प्रॉपर कशामुळे काय झालं त्याची एक आपण कमिटी. असंही सांगितलं जातंय 2 दिवसापूर्वी, आता दुधानी सांगितलं इथे एक दुर्घटना घडली होती किरकोळ आगीची, त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन होती? कदाचित प्रिकॉशन असती तर हे टळलं असतं? बिलकुल नाही, बिलकुल. आम्हाला अशा पद्धतीचा कुठलाही कॉल इथं ह्या इंडस्ट्रियल एरियामधून आता आलेला नव्हता. ही जी आत्ता आलेली ही पहिलीच वर्दी होती. म्हणजे आपण बघितलं विशाल, मग इथं असं सांगितलं जातं स्थानिकांकडनं की 2 दिवसापूर्वी इथं किरकोळ एक आगीची दुर्घटना घडली होती, त्याची कुठेही अग्निशमन दलाला खबर दिली गेली, कदाचित गेली असती आणि ते फायर ऑडिट झालं असतं तर आजचा अनर्थ निश्चितच टाळला असता, हे अग्नितांडव टाळता आलं असतं. पण संबंधित कंपनी व्यवस्थापनाने अग्निशमन दलाला कुठलीही याची माहिती दिली नाही, त्याचमुळं आज हे सगळं अग्नितांडव बघायला मिळतं दुर्दैवाने. विशाल,
चंद्रकांत, आपण पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत आणि अधिकची माहिती आपण याबद्दलची जाणून घेऊयात. आपण मुळशीतली ही ब्रेकिंग न्यूज बघतोय. बघा किती मोठा अग्नितांडव तिथे झालेला आहे. अजूनही आग धुमसते आहे आणि आत्तापर्यंत 17 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. धक्कादायक बातमी. यानंतर वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा थेट आपण जाणार आहोत मुळशीमध्ये घटनास्थळी. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहे, जिथे आपण बघतो की काय अग्नितांडव झालेलं आहे. चंद्रकांत. विशाल, आता आपल्यासोबत मुळशी तालुक्यातले स्थानिक कार्यकर्ते, आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे आहेत. हे इथे ह्या भागात कुठली दुर्घटना घडली, आपत्ती घडली तर तिथे सर्वात पहिल्यांदा हे धावून जातात. आजही तेच धावून आले. ते पहिल्यापासून येत होते. बलकवडेजी, मला सांगा काय चित्र होतं सुरुवातीला तुम्ही इथं आले तो? आम्ही या ठिकाणी आलो त्या टायमाला फायर ब्रिगेडचं पहिलं नियोजन करून घेतलं होतं, कारण आगीचा तांडव एवढा मोठा होता की या ठिकाणी आग विझवण्यात सुद्धा हे प्रॉब्लेम येत होता. या ठिकाणी हिंजवडीचं फायर ब्रिगेड आहे, PMRDचे जवान आहेत, सगळेजण चारही Total किती गाड्या वापरल्या? टोटलच गाड्या साधारण इकडे किती आहेत आपल्या? तिकडे 4. टोटल 6 गाड्या. टोटल ठीक आहे, संख्या किती काय असताना पण आग किती वेळात आटोक्यात आली? आग जवळजवळ 2 ते 3 घंट्यामध्ये आम्ही आटोक्यात आणण्याचा पण प्रयत्न सुरुवातीला असं सांगितलं जातं, चीफ फायर ऑफिसर यांनी सांगितलं की फोम आणि पाणी दोन्हीचा वापर झाला. हे कशासाठी? म्हणजे अगोदर कन्फ्युजन होतं. प्रॉब्लेम असा होता की जे धूर होता, इथं जे केमिकल्स आणि याचं जे नायलॉन वगैरे प्लास्टिक जे पडलं आहे याचा जो धूर होता, या धुराने आम्हाला आतमध्ये काही दिसत नव्हतं. तो धूर ओपन करण्यासाठी आम्ही JCPच्या साहाय्याने काही भिंती पाडल्या, काही पत्रे पाडले, त्यामुळे तो धूर बाहेर निसटला. त्यामुळे आतमध्ये आग किती आहे हे कुणाला सांगता येत नव्हतं. म्हणजे डायरेक्ट डेड बॉडी सापडले? नाही, डेड बॉडी नाही. त्याच्यानंतर मग आम्ही फायरनी परत ज्या आतल्या आग होत्या, डेड बॉडीज काढण्याच्या अगोदर जे आग होत्या, हे भिंत पाडल्यानंतर धूर बाहेर निघाला. त्यामुळे जवानांना काम करायला मुभा आली. आतापर्यंत किती बॉडीज बाहेर काढल्या गेल्यात? आतापर्यंत आम्ही 18 डेड बॉडीज रिकव्हर केलेल्या आहेत. विशाल, हा आत्ताचा अपडेट आकडा आहे. 18 डेड बॉडी सापडलेले आहे हे सगळ्या वरवड्याच्या अग्नितांडवात ह्या कंपनीच्या. आणि ही खूप दुर्दैवाची बाब आहे. म्हणजे जेवढे मी खरं तर कंपनी मालकांनी सांगितलं 17 मिसिंग आहे, एक जास्त सापडली. याचाच अर्थ आणखीनही कदाचित लोक सापडू शकतात, बरोबर? यातल्या महिला किती आहेत? ते डेड बॉडीच्या ह्याच्यावरून असं काही सांगता येत नाहीये की ओळखता येत नाही. ओळखता येत नाही की ते महिला किती आहेत आणि हे किती आहेत. तरी पण एक 6-7 महिला आहेत असं त्याच्या चित्रावरून दिसून नाही, येतं. पण तुम्ही आता स्वतः तुमच्या या हाताने बॉडी नेल्या आणि एका ॲम्ब्युलन्समध्ये टाकल्या. त्या टाकताना काय कसं होतं ते? म्हणजे ओळखण्याच्या पलीकडले जास्त. ओळखण्या जे जळतं ना, त्या जळल्यामध्ये त्यांच्या अंगाला प्लास्टिक्स हे केमिकल्स वगैरे लागल्यामुळं त्या कुठल्या प्रकाराने काय होतं हे काहीच कळत नव्हतं. आपल्यासोबत आणखीन अग्निशमन दलाचे काही कर्मचारी आहेत. मला सांगा कसं झालंय, किती वेळात आग आटोक्यात आली, काय परिस्थिती तुम्ही इथं आले? तो तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. चेतन खमसे. जवळपास 2 ते 3 तास लागले आग आटोक्यात यायला. त्यानंतर कुलिंगचं काम चालू आहे. टोटल आता सगळ्या बॉडी सर्च ऑपरेशन संपलं? हो सर, ऑपरेशन संपलेले आता. हे केमिकल काय होतं नेमकं? काय सुरुवातीला थोडं गोंधळ होतं? सॅनिटायझरची कंपनी होती असं सांगण्यात आलं होतं, पण आम्हाला पण एक अंदाज नव्हता, कारण की आग खूप मोठी होती. म्हणजे सुरुवातीला अंदाजच हो, नव्हता. अंदाज तुम्ही काही काय सांगा? नाही. सॅनिटायझर होतं, टॅबलेट होत्या काही, म्हणजे थोडक्यात पण असंही सांगितलं होतं की वॉटर प्युरिफायसाठी जे केमिकल लागतं, क्लोरोकार्बन डायऑक्साईड, ते होतं, बरोबर? तसल्याच प्रकारचा, कारण धूर आल्याच्या नंतर डोळ्याला आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. आता सगळं धोक्याच्या बाहेर आहे परिस्थिती. आता अजूनही धुमसते, पण कुलिंगचं काम चालू आहे. कुलिंगचं काम चालू आहे. म्हणजे विशाल, हे ज्या सगळ्या महिला होत्या, हे पॅकिंगचं काम, ज्याला आपण पॅकिंग म्हणतो ना, त्यासाठी जे ह्या सगळ्या महिलांना इथं आणलं गेलं होतं. हे सगळ्या आजूबाजूच्याच खेडेगावातल्या सगळ्या महिला होत्या, बहुतांश करून 2 पुरुष होते. आता तर 18 डेड बॉडी सापडल्या. पण हे खरंच दुर्दैवी आहे, पाहू शकत नाही. आपण पाहू शकतो अजूनही आग धुमसते. हे रात्रभर कदाचित असंच हे धुमसणं सुरू राहील. आणि अजूनही अग्निशमन दलाचे जवान जे आहेत आपल्या परीनं होतील तेवढं हे आग विझवण्याचा प्रयत्न करतात आणि ही सगळी परिस्थिती आटोक्यात आणण्याचं करतात. पण आत्तापर्यंत 18, मी अपडेट सांगेल, 18 डेड बॉडी सापडल्या. आपल्याला दुधाने काहीतरी सांगू इच्छितं, दुधाने सांगा. जेव्हा ही घटना घडली त्या कामगारांनाही समोर बसलेले आहेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा जे 10-15 कामगार होते ते
ते आपण त्यांना बघू शकतो, हे सगळे कामगार आहेत. जेव्हा जेव्हा मुख्य घटना घडली, मग जे प्रत्यक्षदर्शी कामगार आलेत का सगळे, कामगार होते, आपण त्यांच्याकडे जाऊया. हे सगळे कामगार उपस्थित होते. त्यांनी प्रथमदर्शनी घटना घडली आहे, पण ते इतक्या भयावह होत्या की कोणी सांगायला तयार नाही. तुम्ही इथले कामगार आहात? First of all, let me tell you one thing clearly. We all came from our head office. There is no worker of basically who are working over here. We basically came from Rastapet. Even we didn't know what. म्हणजे तुम्ही एक कंपनीचे हे आहात. आम्ही आहेत, आमचे ॲक्च्युली 3 कंपन्या आहेत वेगळे वेगळे. आम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये पण इथं काय होत होतं नेमकं? मॅन्युफॅक्चरिंग होतो. कुठलं कशाचं मग कुठल्या प्रोडक्टचं? क्लोरीन डायऑक्साईड. क्लोरीन डायऑक्साईड क्लोरीन डायऑक्साईड कशासाठी वापरलं जातं? वॉटर क्लिनिंगसाठी, वॉटर ट्रीटमेंट. कंपनीचं नाव आणि मालकाचं नाव पुन्हा एकदा सांगा. ही ते कंपनी ऑलरेडी सांगितलं आहे सगळं. यू कॅन फायर ऑडिट केलं होतं आपण. सगळं केलं होतं. ते बेसिकली आमचं कसं आहे, आमचे 3 फर्म आहेत, तर आम्ही सगळे रास्तापेठवरनं आलो. तुमचं नाव सांगाल एकदा. माझं नाव सागर शहा. आणि तुमची हे कंपनीचं तुमचं डेसिग्नेशन मालक? मी एक्सपोर्ट एक्झिक्युटिव्ह आहे, बट माझं वेगळं प्रोडक्ट आहे. वेगळं प्रोडक्ट. कशामुळे घडली असं दुर्घटना? प्रथमदर्शी बेसिकली 10 कोण कामगार नाही आहेत. हे आमचे ड्रायव्हर साहेब आहेत, हे पण रास्तापेठेत होते. बाकी पण जेवढे पण आहेत सगळे रास्तापेठेत होते. आम्हाला जे कशामुळे दुर्घटना घडली काहीच माहित नाही. काहीच माहित नाही. असा एक आरोप होतोय की 2-3 दिवसापूर्वी इथं किरकोळ दुर्घटना घडली होती. त्यावेळेस चुकीचं आहे ते सगळं. मला फक्त विचारायचं आहे, नेमकं केमिकल कशासाठी वापरलं जातं? वॉटर ट्रीटमेंट केमिकल आहेत. आपण पुणे महानगरपालिकेला पण देतोय. आपण व्हेरियस कॉर्पोरेशन्सला हे प्रोडक्ट देतोय. आपण हे ज्वालाग्राही आहे का कसं? दॅट इज नथिंग ज्वालागिरी, म्हणजे आग लागत नाही याच्याने. सगळं आहे ऑन रेकॉर्ड, सगळं आहे. कशामुळे काय वाटतं? अधिकारी म्हणतात तिथे काही कुठली सुरक्षा नाही. आतमध्ये जाताच येत नाही, कसं When you can't go inside and you can't rectify, how can you do that? आतमध्ये जाताच येत It's not नाही, possible. व्यवस्थापनाकडून कुठलीही त्रुटी राहिली नव्हती असं तुम्हाला म्हणायचं? 100%. मग तरी दुर्घटना कशी घडली? दुर्घटना म्हणता येईल की सर, आता जर आम्हाला माहिती असेल तर आम्हाला तुम्हाला क्लिअरली सांगितलं असतं की कशी काय घडली ती. आम्हालाच माहिती नाही. मी 5:30 पोणे झाले. दारं किती होते? वेगवेगळे दारं होते का बाहेर पडण्यासाठी? हे सगळे कामगार जे होते ते प्रशिक्षित होते का बेसिकली? सॉरी, ऑब्व्हियसली दे आर ट्रेंड. मग ज्यावेळेस एखादी दुर्घटना घडते त्यांना एक प्रशिक्षण दिलं तर आग बाहेर पडण्यासाठी एक्झिट इन ह्या गोष्टी असतात. इथं ते सर ISO मध्ये ऑडिट होतोय आमचं सगळं. त्यात सगळी ट्रेनिंग असते. एक्झिट कुठे, एंट्री कुठे, व्यवस्थित डायग्राम असतात, सगळं असतात. 2 एंट्री आहेत. एक मेन एंट्री तिथं, हे गेट एंट्री, हे मटेरियल एंट्री आहे. स्वतःची पाण्याची व्यवस्था काय नव्हती घेत? बोर असेल किंवा पाईपलाईन असेल तुमची आग विझवण्यासाठी? बोर आहे. किती पाणी होतं त्याच्यामध्ये? किती इंच पाणी आहे बोरचं जेणेकरून आग जस्ट लागण्यात? इम्पॉर्टंट. आपण पाहिलं हे कंपनीचे ऑफिसर होते. यांनी सांगितलं की आमचा काही दोष नव्हता. आता आपल्यासोबत अजय दुधाने मला सांग, यांनी जे सांगितलं, यांनी जे दावे केले कंपनीच्या ऑफिसरनी, शहा नावाचे हे कितपत खरं? निकुंज शहा यांची ही कंपनी होती. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर जसं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की कमिटी केली जाईल आणि गुन्हा नोंदवला जाईल. निकुंज शहाला आता पौड पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे. त्यांचे काही इतर कामगार आहेत. ते जरी दावा करत असले तरी इकडे सेफ्टीची जे आपण बघितलं, आपण अख्खा हाल बघितलेला आहे. आताही बघू शकतो, आग अजून धुमसतच आहे. म्हणजे प्लास्टिक मटेरियल बेसिकली. त्यामुळे त्या महिला जेव्हा 4 तास अग्नितांड झालं तेव्हा त्या गरीब बिचाऱ्या कष्टकरू महिला, आपण म्हणतो हा आपला कष्टकरी महिलांचा महाराष्ट्र आहे, त्या महिलांचा अग्नितांडव काय होतं ते आपण आता लाईव्ह बघू शकतो. ही आताची लाईव्ह दृश्य आहेत की किती भयानक. नाही, हे आपण इमॅजिन करू शकतो. बेसिकली हे प्लास्टिक आहे. आता इथं कुठलीही जीवितहानी नाही, ऑलरेडी होऊन गेले जे आहे ते, पण आपण एक इमॅजिन करू शकतो. आता पण यांचा दावा होता की सगळे प्रशिक्षित कामगार होते. खरं तसं आहे? नाही, पूर्णपणे आहे. त्यांच्या 3ऱ्या युनिटचे कोणतरी अधिकारी आहेत आणि पोलिसांनी त्यांना थांबायला सांगितलेलं आहे. त्यामुळं जी पोलिसांची कारवाई आहे ती संध्याकाळपर्यंत चालेल. जे मुख्य त्यांचे होते निकुंज शहा म्हणून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना पौड पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे आता कामगारांनी जर सांगितलं होतं, जर कंपनी मालक म्हणत होता 17 आहे तर मग 18 कामगार दिसले. कदाचित अजून आकडा वाढू शकतो आणखी डेट टोल, बरोबर? तो आकडा कदाचित 20 पर्यंत जाईल असा अंदाज शक्यता आहे. 20 पर्यंत प्रशासन इथलं जे कंपनी व्यवस्थापन काहीतरी लपू इच्छित पूर्णपणे ते दिसून आलेलं आहे की 17 सांगितलं होतं पण डेड बॉडी 18 मिळाल्या. त्यामुळे जे आपण म्हणतो काही कामगार निघून गेले, त्यांनी कदाचित माहिती काही कंत्राटी बेसवरचे असतील याच्यात, त्यांचा हिशोब ठेवला जात नाही. हां, निश्चितच त्यात जास्त कामगार होते. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महिला कामगारांचा या अग्नितांडवात मृत्यू झालेला आहे. आणि ही जी आजची संध्याकाळ आहे ती मुळशीकर कधीच विसरू शकणार नाही, कारण की इतक्या मोठ्या संख्येने ह्या केमिकल कंपनीला आग लागलेली आहे. काळा दिवस, शोकांतिकाचा मोठा दिवस
आज ह्या मुळशीचा आहे असं मला सांगावं असं वाटतं दुर्दैवाने. विशाल, ॲट द एंड ऑफ द डे मी एवढंच सांगेल, दुर्घटना घडून गेली, याला जबाबदार कोण, ती चौकसकार होतील चौकशीचे. पण हे खूप भयानक होतं मुळशीकरांसाठी. म्हणजे ते आत्ताच कुठेतरी कोरोनातनं बाहेर आले होते आणि त्यात एवढं मोठं अग्निकांड घडलेलं आहे कंपनीत. याला जबाबदार कोण, दोषी कोण, हे सगळं तपासणी होईल, मदत मिळेल. पण गेलेली माणसं परत येणार नाही आणि त्यांची अवस्था म्हणजे 17 सांगितले होते, निघाले 18, आणखीनही कदाचित निघू शकतात. अर्थात तपास कार्य सुरूच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींतून फायर ऑडिट झालं नव्हतं का? आता आग विझवण्याचं पुन्हा काम सुरू आहे, आपण पाहू शकतो. हे सगळे आग आणखीन भडकते राहून राहून, कारण हे सगळे प्लॅस्टिक मटेरियल आहे. पाईप ज्याला आपण PVC गुंडाळण्याची म्हणतो ते आहे ते, आणि जे केमिकल आहे ते वॉटर प्युरिफिकेशनसाठी जे वापरलं जातं ते इथं बनत होतं, तयार होत होतं. आणि त्यातनंच कुठेतरी प्लॅस्टिक मटेरियलनी स्पार्क होऊन हे सगळं पेटलं असं हे कंपनी स्थानिक कंपनीचे ऑफिसर शहा म्हणून आता आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, त्यांनी सांगितलेलं आहे. विशाल, चंद्रकांत, अधिक आपण बोलणार आहोत. मुळशीकरांसाठी दुर्दैवी अशी घटना आहे. आणखीन किती कामगार या कंपनीत काम करत होते निश्चित कळू शकलेलं नाही आहे. पण आत्तापर्यंत जसं आपल्याला चंद्रकांतने सांगितलं की 18 जणांचा मृत्यू झाला आहे. बरं, काही चेहरे जे आहेत ते ओळखूच येत नाही आहेत, म्हणजे बहुतांश लोकांचे चेहरे ओळखू येत नाही, त्यामुळे कळत पण नाही आहे ही महिला आहे की पुरुष आहे. अशी सगळी भयानक स्थिती तिथं बघायला मिळते. आग अजूनही धुमसते आणि आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यानंतर वेळ झाले का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर थेट पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मुळशीत घटनास्थळी, जिथे आगडोंब उसळला आणि आगीची घटना घडल्याचं आपण बघतोय. केमिकल कंपनी एक, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे या क्षणाला तिथे आहेत घटनास्थळी आणि तिथून आपल्याला ते अपडेट देत आहेत. चंद्रकांत, आता आणखीन काय माहिती कळतंय? विशाल, आता आपल्यासोबत मृतांचे नातेवाईक भाऊ आखाडे आहेत. यांच्या सख्या भावाची मुलगी याच्यामध्ये दगावलेली. मला सांगा भाऊ आखाडेजी, काय दुर्घटना घडली, तुमचं कोण नातेवाईक दगावले? माझ्या भावाची मुलगी आहे. आणि नाव काय तिचं? मंगल आखाडे, मंगल नागो आखाडे. ती खारावडे येथे राहते आणि त्यांना मरगळ्यांना दिलेली आहे. ते डोंगरावधी इथं काम करत होते. हो, 2 महिन्यापासून काम करत होते. असे किती महिला होते साधारण? आणखीन तुमच्या मला काय आयडिया नाहीये. मी विशेष म्हणजे मी पहिल्यांदाच या कंपनीमध्ये आलोय. ती फक्त म्हणली म्हणजे असं कंपनी, त्या कंपनीत जाणं काम करू, तो म्हणलो करा बिंदास. तुमच्याच ओळखीने इथं ओळखीने वगैरे नाही, पण ती फक्त सांगलं तिने असं मी काम करते. ती पहिले हॉटेलमध्ये. आज ती दुर्दैवाने गेली. हो, काय सांगाल? एक बोलवत नाही. खरोखर मला ज्यावेळी कळलं त्यावेळी माझ्या पूर्ण अंगावरचं म्हणजे पायाच्या नाड्या पूर्ण थंड झाल्या. मला खरोखर काय सुचेना. माझ्या घरातली भावाला फोन केला, सगळे खूप अतिशय शोक करत आहेत. आणि मुळशीमध्ये जी ही गोष्ट पहिल्यांदा एवढी मोठी घडली, त्याचा शासनाने किंवा सरकारने निश्चितपणे विचार नक्कीच करावा. त्या नातेवाईकांना त्याचा काहीतरी मोबदला देण्यात यावा. किंवा माझ्या ज्या भावाची मुलगी गेली, तिची अतिशय लहान लहान मुलं आहेत. एक 4 वर्षाचा मुलगा आहे, एक काहीतरी 6 वर्षाचा मुलगा आहे. त्यांना मुलं असतील ना? हो, 2 मुलं आहेत लहान. एक 4 वर्षाचा मुलगा आहे, दुसरा 6 वर्षाचा मुलगा आहे. एक कुटुंब पुन्हा रस्त्यावर आलं. असे 18 कुटुंब रस्त्यावर. अतिशय अतिशय अतिशय. आणि खरोखर ही घटना अतिशय गंभीर आहे, अतिशय गंभीर आहे. शासनाने आणि प्रशासनाने निश्चितपणे याचा विचार करावा. विशाल, मी खरं तर हे प्रातिनिधिक उदाहरण आहे नातेवाईकांचं. असे 18 डेथ झालेले आहेत. प्रत्येकाचं एक कुटुंब, थोडक्यात त्यांची 2 लहान लहान मुलं आहेत. हे सगळं म्हणजे काय पुढं काय? आता पुढं अक्षरशः अंधकारमय आहे हे सगळ्या परिस्थिती. नातेवाईक अक्षरशः टाव फोडतात, म्हणजे कल्पनाही करवत नाही. त्यांची अपेक्षा हीच की होता येईल तेवढं शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी, पुनर्वसन करावं, कारण ते लहान मुलांचं काय. विशाल, बरोबर आहे. म्हणजे आता आपण हे दुःखद सगळं बघतोय की जी लोक गेलेली, ज्या महिला गेल्यात, म्हणजे एकूण अशी 18 लोक गेलीत आणि 18 लोकांचे परिवार होते. परिवारात कोणाला मुलगा असेल, भाऊ असेल, ही सगळी मंडळी जी आहेत ती आपल्या माणसाला आता हरवून बसली त्या घटनेमुळे. पण आता पुढे काय, हा प्रश्न जो त्यांच्यासमोर आवाजून उभा आहे. आणखीन आपण याबद्दलची माहिती घेणार आहोत. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण बघतोय की पिंपरी चिंचवडमधल्या मुळशी इथल्या एका केमिकल कंपनीमध्ये जी आग लागली त्यामध्ये आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर तिथल्या स्थानिक महिलेशी आम्ही बातचीत केली. बघूयात तिने काय म्हटलंय. मला सांगा तुमचं नाव काय आणि इथं
माझं नाव स्वाती ढमाले. मी शिवसेनेचं काम करते. मी 3:30 वाजता मला जेव्हा घटना कळाली तेव्हा मी इथं आले. इथं माझ्या गावातल्या सुद्धा 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. हे सगळ्या महिला कुठले होते पटी? या सगळ्या महिला याच परिसरातल्या आहेत. या सगळ्या महिला याच परिसरातल्या ग्रामीण भागातल्या आहेत. इथे जी 4-5 गाव आहेत, आंबडवेट, पिरंगूड, सुतारवाडी. ही कंपनी कुठली, काय तपास लागले का? ही कंपनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लोरीनचे काहीतरी पॅकिंगची कंपनी आहे. आणि इथे मी जेव्हा त्यांच्या नातेवाईकांशी बोलले तेव्हा त्यांनी सांगितले की 8 दिवसापूर्वी पण इथे ही घटना घडली होती, परंतु निष्काळजीपणामुळे ते काहीही चेक न केल्यामुळे आज ही दुर्दैवी घटना. जबाबदार सर्वस्वी कंपनी आहे याला. हो, माझ्या तालुक्यातल्या मुळशीकरांच्या वतीने दुर्दैवी अंत पूर्णपणे झालेला आहे. आज माझ्या तालुक्यातल्या महिलांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. ह्या घटनेला पूर्णपणे कंपनीचं जे सुरक्षा यंत्रणा म्हणतंय ते जबाबदार आहे. त्यांना तातडीने त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आता मदतीचे सोपस्कार होतील, पण गेलेली माणसं कशी येणार हे सगळ्यात, आणि जबाबदार कोणी? सर, तुम्ही आता थोडंसं उशीर झाला, 3:30-4 वाजता जर तुम्ही बघितलं असतं तर नातेवाईक जे आले होते त्यांची मुलं लहान आहेत. काय काय लोकांना 5:30-6 वाजता कळलं की आपली पत्नी, आपली आई, आपली बहीण गेलेली. त्यावेळेचा जो आक्रोश होता ना सर, तो हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश होता. आणि ही घटना कुठल्याच गोष्टीनं भरून निघणार नाही. त्यामुळे या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मी आपणास मागणी. आम्ही पाहिलं म्हणजे डेड बॉडी ओळखण्याच्या पलीकडले होते अक्षरशः. अजिबात म्हणजे आम्ही पाहिलं तर कोळसा झालेला आहे सर. म्हणजे त्या नातेवाईकांनी आपले आई वडील, थोडक्यात त्या महिलांना प्रशिक्षित करणं गरजेचं होतं, ते काही केलेलं नाही. सरळ रोजंदारी सारख्या महिला उचलून आणली इथं कामाला. महिला आहेत या ग्रामीण भागातल्या महिला जेव्हा पोटासाठी काम करतात तेव्हा त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. मी सुद्धा सर एक उद्योजक महिला आहे, त्यामुळे महिलांसाठी सुरक्षितता महत्वाची, आणि ही सुरक्षितता या कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारची नव्हती सर. नाही आता काय पुढं काय? आता पुढे काय म्हणजे आता त्यांची DNA टेस्ट झाल्यानंतर त्या नातेवाईकांना कळणार की आपलं कोण गेले आणि कोण आहे म्हणून. त्यांना काहीही दिलं तरी आज त्या कुटुंबाची हानी भरून निघणार आहे का? त्या मुलांना आई, त्या माणसाला त्याची पत्नी, मुलं, कुणीच कुणाला मिळणार नाहीये, कुणीच कुणाला सर दिसणार नाही. आता तुम्ही शिवसेनेच्या वतीनं इथले स्थानिक कार्यकर्ते आहेत, मुख्यमंत्र्यांना काय मागणी कराल? खरं तर दुर्घटना घडून गेली, दुर्दैवी आहे, दोषींना शासन झालंच पाहिजे, आणि यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी काय तुम्ही अपेक्षित ठेवता? यासारख्या घटना घडू नयेत म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करू की इथून पुढे सुरक्षितता बाळगली पाहिजे. आपण पाहिलं की या घटनेनंतर खरं तर दुःख व्यक्त केलं जात आहे, कारण जी 18 माणसं ज्यांचा यामध्ये मृत्यू झाला किंवा जे आणखीनही काही लोक गेलेली ज्यांचा शोध आतमध्ये घेतला जातोय, कोणी ना कोणी म्हणजे कोणी आपली बायको गमावली असेल, कोणी आई गमावली असेल, तर अशा पद्धतीने नाती जी आहेत ती या घटनेनंतर म्हणजे संपलेली म्हणण्यापेक्षा ही लोक आता आपल्या माणसाला हरून बसली, आणि तो सगळा आक्रोश जो आहे तो केला जातोय. यानंतर या बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.